गोष्ट सांगा, यावेळेस काही जादुई गोष्ट. हो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक उत्तम गोष्ट आहे, गूढ आणि गुपित, जे आपण दररोज वापरतो, पैसे. जादुई? लोकांना खजानाची पेटीमध्ये पैसे सापडले का? नाही नाही, असं नाही. फार पूर्वी, म्हणजे नाणी आणि नोटांपूर्वी लोक व्यापाराच्या जगात जगत होते. ते धान्य, फळं आणि अगदी जनावरं अशा वस्तूंची देवाणघेवाण करायचे, ज्यामुळे त्यांना आवश्यक वस्तू मिळायच्या. त्याला बार्टर सिस्टीम म्हणायचे. हे तर मजेदार दिसतंय, पण कोणाला सफरचंद आवडले नाही तर काय करायचं? बरोबर आहे. याच कारणामुळे तर अडचण झाली. बार्टर सिस्टीम नेहमीच न्याय्य किंवा सोयीस्कर नव्हती. लोकांना असं काहीतरी हवं होतं ज्याला सगळे सहमत होतील, जे मौल्यवान असेल, बाळगायला सोपं असेल आणि टिकाऊ सुद्धा असेल. आणि अशाच प्रकारे पैशांचा विचार जन्माला आला. वा, म्हणजे पैशाने समस्या सोडवली का? हो, पण पैशाबरोबर एक नवीन आव्हान सुद्धा आलं. ते म्हणजे त्याचा योग्य वापर करायला शिकणं. यालाच आपण आर्थिक साक्षरता म्हणतो. पैशांचं व्यवस्थापन करणं हे कौशल्य शिकण्यासारखं आहे. जितकं चांगलं तुम्ही ते समजून घ्याल, शिकून घ्याल, तितकं अधिक तुम्ही तुमची स्वप्न साकारू शकता. हो, चला आपण या जादुई प्रवासाच्या एका टप्प्याला सुरुवात करूया का? तुम्ही दोघे एक काम करा, तुमच्या खोलीत जाऊन वही आणि पेन घेऊन या. हॉलमध्ये भेटूया. हो आई, सुरुवात करूया. चल 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 चल, पटकन चल. आलेच मी दादा. चला मुलांनो, आपण आर्थिक साक्षरता म्हणजे काय ते समजून घेऊया. तुम्ही विचार करत असाल, आता हे काय असू शकेल? हे पैसे वापरण्याची माहिती असावी का? कदाचित ते खेळणी आणि गाड्यांसाठी पैसे बचत करण्याबद्दल असावे. चांगले अंदाज आहेत. आर्थिक साक्षरता म्हणजे पैसे योग्यरित्या व्यवस्थापित करणे. हे म्हणजे पैसे कमवणे, बचत करणं आणि खर्च करणं, आणि आवश्यकतेनुसार पैसे शेअर करणं, जेणेकरून आपण जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी तयार असू. हे शिकणे का महत्वाचे आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. समजा तुम्ही तुमचे सर्व पाकिटचे पैसे गोडधान्यांवर खर्च केले आणि काहीच बचत केली नाही. जर तुम्हाला नंतर एखादी नवीन स्कूल बॅग विकत घ्यायची असेल, मग काय करणार? तुम्हाला बाकी पैसे उरणार नाहीत. आर्थिक साक्षरता आपल्याला योजना करण्यास आणि हुशारीने निर्णय घेण्यास मदत करते. हे म्हणजे एक नकाशा आहे, जो तुम्हाला तुमचे पैसे कसे वापरायचे ते दाखवतो. ते विशेष काहीतरी विकत घेणे, भविष्यातील बचतीसाठी योजना तयार करणे किंवा इतरांची मदत करणे असो. हे छान आहे. तर आपण पैसे फक्त गोष्टी खरेदी करण्यासाठी वापरू शकतो का? बरोबर आहे. पैसे हे फक्त एक साधन आहे, जे तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवायला मदत करू शकतं. पण ते फक्त तुम्ही त्याचा योग्य वापर केला तरच. आणि म्हणूनच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, जी तुमच्या चांगल्या भविष्याची मार्गदर्शक ठरणार आहे. आता जेव्हा आपण आर्थिक साक्षरता काय आहे ते समजून घेतले, तेव्हा आपल्याला पैशांची उत्पत्ती आणि त्याचे रूप कालांतराने कसे बदलले हे जाणून घेऊया. खूप आधी, जसं आजोबांनी आपल्याला सांगितलं, लोक वस्तूंचा वापर करण्यासाठी बार्टर सिस्टम वापरत होते. पण व्यापार वाढला आणि लोकांना अधिक सोप्या आणि व्यावहारिक गोष्टीची आवश्यकता वाटली, ज्याच्यावर सर्वजण सहमत होऊ शकतील. आणि मगच पहिला पैसा म्हणून एक रूपात नाणी उभा राहिले. हे नाणी सोने, चांदी आणि तांबे यांसारख्या मौल्यवान धातूंनी बनवले जात होते. नाणी छोटी आणि हलकी होती आणि त्यांना एक ठरलेली किंमत होती. वा, नाणी किती छान दिसतात. पण आपल्याला कागदी नोट कशा मिळाला? चांगला प्रश्न आहे. जसा व्यापार वाढला तसा नाण्यांचा भार वाहून नेणं कठीण व्हायला लागलं. म्हणूनच कागदी नोटांचा शोध लागला. कागदी नोट हलकी होती आणि ती बाळगणं सोपं होतं, आणि त्याची किंमत किंवा त्याची हमी सरकारकडून, शासनाकडून दिली जात होती. म्हणजे आज जे आपण नाणी आणि नोटा वापरतो, ती त्या जुन्या कल्पनामधून आली आहेस का? हो, वेळोवेळी पैसा अधिक विकसित झाला. आता तर आपल्याकडे डिजिटल पैसा देखील आहे. जसा तुमच्या बाबांच्या बँक खात्यात किंवा मोबाईल वॉलेटमधला पैसा. पैसा खूप लांबपर्यंत आलाय आणि तो आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनलाय. पण त्याचा योग्य वापर शिकणं तितकंच महत्त्वाचं आहे. तितकेच त्याच्या इतिहासालाही समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे.
आता तुम्हाला पैसा कुठून आला हे समजलं, तर मग चला त्याचा योग्य वापर कसा करायचा तेही शिकूया. सुरुवात करूया गरजा आणि इच्छांमधला फरक जाणून घेऊन. ठीक आहे मुलांनो, चला एक छोटासा खेळ खेळूया ज्यामुळे आपण गरजा आणि इच्छांमधील फरक शिकू. कोण सांगू शकेल गरज म्हणजे काय? ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही ते. बरोबर. गरजा म्हणजे त्या गोष्टी ज्याची आपल्याला जगण्यासाठी आवश्यकता असते, जसं की अन्न, पाणी, कपडे आणि घर. तर इच्छांबद्दल काय? इच्छा म्हणजे ती गोष्ट जी आपल्याला आवडतात पण इतकी महत्त्वाची नसतात, जसं की खेळणी आणि चॉकलेट्स. अगदी बरोबर. इच्छा म्हणजे त्या गोष्टी ज्या आपल्याला आनंद देतात पण त्या आपल्या रोजच्या जीवनासाठी आवश्यक नसतात. गरजा आणि इच्छांमधील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपण आपल्या पैशाचं व्यवस्थापन करतो तेव्हा आपल्याला नेहमी प्रथम गरजांना प्राधान्य द्यावं लागतं. तर आम्ही गरजांसाठी पहिले खर्च करू आणि इच्छांसाठी नंतर. बरोबर. जर आपण सर्व पैसे इच्छांवर खर्च केले तर आपल्याकडे महत्त्वाच्या गोष्टींसाठी जसं की अन्न किंवा शाळेचे साहित्य पुरेसे पैसे राहणार नाहीत ना. समजले. गरजा प्रथम आणि इच्छांसाठी बचत करणे. खूप चांगलं. आता तुम्ही हे समजलात. चला पुढील महत्त्वाच्या धड्यावर जाऊया. आपल्याला आपल्या पैशाचं व्यवस्थापन करण्यासाठी बजेट का आवश्यक आहे? आई, बजेट म्हणजे काय? बजेट म्हणजे अशी योजना जी आपल्याला आपले पैसे शहाणपणाने वापरण्यासाठी मदत करते. हे दाखवते की आपल्याकडे किती पैसा आहे, त्यावर काय खर्च करायचा आहे आणि किती बचत करायची आहे. म्हणजे असा विचार करायचा की आपले पैसे संपत जाऊ नयेत याची खात्री करण्याचा हा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 100 रुपये पॉकेट मनी मिळाला तर तुम्ही 50 रुपये खर्च करायचा, 40 रुपये बचत करायची आणि 10 रुपये एखाद्या गरजू व्यक्तीला देण्याचा निर्णय घ्यायचा. हे स्मार्ट वाटतं, पण आपण किती बचत किंवा खर्च करावा हे कसं ठरायचं? चांगला प्रश्न आहे. पहिल्यांदा तुमच्या गरजांची यादी करा, जसं की शाळेचे साहित्य किंवा स्नॅक्स. नंतर तुमच्या इच्छांचा विचार करा, जसं खेळणी किंवा गेम्स. काही पैसे बचतीसाठी ठेवायला विसरायचं नाही, जेणेकरून तुम्ही भविष्यातील गरजा किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहू शकता. आपण बजेट वापरून काही मोठं घेऊ शकतो का, जसं की सायकल? हो नक्कीच. बजेट तुम्हाला थोडे थोडे पैसे बचत करून एक खास गोष्ट घेण्यासाठी पुरेसे पैसे जमा करण्यास मदत करतं. बजेटिंग आपल्याला पैसे काळजीपूर्वक व्यवस्थापित करायला शिकवते आणि सर्व पैसे एकाच वेळी खर्च करण्यापासून वाचवते. आता आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकूया. बचत का महत्त्वाची आहे ती. बचत म्हणजे आपले पैसे खर्च न करता थोडे थोडे बाजूला ठेवणे. हे तुम्हाला भविष्य तयार राहण्यासाठी मदत करतं, जसं खेळण्यासाठी मजेदार गोष्टी किंवा शालेय फीसाठी महत्त्वाची गोष्ट. बजेट फक्त मुलांसाठीच आहे का? मुळीच नाही. सर्व लोक बचत करतात. प्रौढ लोक सुद्धा घर खरेदी करणं किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसे बचत करतात. बचत आपल्याला सुशिक्षित आणि अप्रत्यक्षित घटनांसाठी तयार ठेवतं. पण आई, आपल्याला किती बचत करावी लागेल? हे त्या गोष्टीवर अवलंबून आहे जिच्यासाठी तुम्ही बचत करत आहात. सुरुवात लहान प्रमाणात करायची, जसं की तुमचं पॉकेट मनीचा एक भाग बाजूला ठेवायचा. काळानुसार तुमची बचत वाढेल आणि ती बचत तुम्ही काही विशेष गोष्टींसाठी वापरू शकता. बचत आपल्याला संयम शिकवते, जो खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही बचत करता ना, तेव्हा तुम्ही थांबून राहण्यास शिकता आणि ज्या गोष्टी तुम्ही खरेदी करता त्यांना अधिक महत्त्व देता. मी आजपासूनच बचत सुरू करीन. खूप छान विचार आहे. ठीक आहे, आपण खूप काही शिकलोय. आर्थिक साक्षरतेचा अर्थ, पैसे कसे आले आणि बचत का महत्त्वाची. आता आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि नंतर रोमांचक गोष्टी शिकूया. हो आई, मी ब्रेकमध्ये काय बचत करणार आहे ते विचार करेन. आणि मी माझं बजेट योजनाला लिहायला सुरू करू. तर आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. आर्थिक साक्षरतेचा अर्थ, पैसे कसे अस्तित्वात आले आणि बचत महत्त्वाची काय. पुढच्या भागात आपण बचतीचं उद्दिष्ट, बँकांबद्दलचे समज आणि महत्त्वपूर्ण आर्थिक कागदपत्र याबद्दल माहिती घेऊया. थोडीशी विश्रांती घेऊ आणि लवकरच परत येऊ.